मस्त कुरकुरीत असा सगळ्यांच्या आवडीचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत। डाळ तांदूळ वापरून हा डोसा आपण बनवतो आहोत। त्यासाठी डोशाचे पीठ परफेक्ट कसे बनवायचे याच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। त्याचबरोबर डोसा तव्याला न चिकटता अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा डोसा कसा बनवायचा ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे। त्यामुळेच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहत रहा। चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन आपण डोसे बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। डोसे बनवण्यासाठी मी इथे 3 कप तांदूळ घेतलेले आहेत, जे घरात रेग्युलर आम्ही भातासाठी वापरतो तेच इथे तांदूळ घेतलेले आहेत। त्यानंतर 1 वाटी एवढे उडीद डाळ घेतलेली आहे। ही उडीद डाळ आणि तांदूळ आपण पाणी घालून स्वच्छ 3-4 वेळा धुवून घेऊयात। डोसे बनवण्यासाठी 3:1 हे योग्य प्रमाण आहे। म्हणजेच काय 3 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे। इथे स्वच्छ धुवून घेते आहे, तुम्ही बघू शकता 3-4 वेळा मी हे पाणी बदलून धुवून घेणार आहे। डाळ तांदूळ इथे मी धुवून घेतले आहेत आणि हे आता डाळ आणि तांदूळ दोन्ही भिजण्याइतपत पाणी घालायचं आहे। डाळ फुलून येते त्यामुळे जास्त पाणी घालायचं आहे आणि 5 ते 6 तास ही डाळ भिजवून घेऊयात। इथे डाळ आणि तांदूळ दोन्ही 6 तास जवळजवळ भिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर एका वाटीमध्ये 1 वाटी एवढे पोहे घेतले आहेत, जे आपण कांदे पोहेला वापरतो ना तेच पोहे घेतलेले आहेत। हे पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया 2 वेळा। पोहे मी इथे धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि पोहे भिजण्यासाठी 5-10 मिनिटं ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण काय करायचं, तांदूळ आणि डाळ आहे ना मिक्सरला लावून घ्यायची आहे। आधी मिक्सरचं भांडं घेते मी इथे आणि सुरुवातीला मी इथे डाळ मिक्सरला लावून घेणार आहे। डाळीमध्ये हे जे एक्स्ट्रा पाणी आहे ते टाकून द्यायचं नाही आहे। आपण मिक्सरला जेव्हा डाळ लावतो तेव्हा पाण्याची गरज लागते, त्यावेळी हेच पाणी वापरून आपण ही डाळ लावून घ्यायची आहे। सेम तांदळाच्या बाबतीतही असंच करायचं आहे, त्यातलं सुद्धा पाणी टाकायचं नाही आहे। इथे मिक्सर माझा लावून झालेला आहे। डाळ मस्त एकदम बारीक अशी लावून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हे डाळीचं पीठ आहे जे आपण मिक्सरला लावून घेतलं ते एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात। डाळ किंवा तांदूळ किंवा पोहे जरी मिक्सरला लावून घेताना ना पाणी जास्त वापरायचं नाही आहे, बेटर पातळ होऊ शकतं। त्यामुळे प्रमाणामध्येच पाणी घालायचं आहे आणि हे डाळ आणि तांदूळ पोहे असे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। आता तांदूळ आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि पोहे सुद्धा लावून घेणार आहोत। मी इथे तांदूळ आणि भिजवलेले पोहे सुद्धा मिक्सरला लावून घेतलेले आहेत। सर्व एकसारखं असं बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। आता हे सर्व एकत्र असं ना मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने। इथे चमचा एकसारखा फिरवतच 3-4 मिनिटं मी हे पीठ मस्त फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मस्त असं हे ढवळून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं साधारण। मीठ मी या स्टेजलाच घालते कारण पिठाला संपूर्ण व्यवस्थित असं लागलं जातं। त्यानंतर यावर आता झाकण ठेवून 7 ते 8 तासासाठी पीठ आंबवण्यासाठी ठेवून देऊयात। इथे जवळजवळ 8 तास झालेले आहेत, तुम्ही बघू शकता पीठ मस्त असं फुलून आलेलं आहे। तुम्ही जाळी बघू शकता पिठाची किती सुरेख आलेली आहे। छान असं हे पीठ 8 तासामध्ये गरगरीत असं फुलून आलेलं आहे। छान पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं। बरं, हे डोसा बेटर आहे ना आपण डायरेक्टली डोसे बनवण्यासाठी वापरणार नाही आहोत, तर त्यासाठी काय करायचं, एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये 3-4 चमचे किंवा जेवढे डोसे बनवायचे असतील त्या प्रमाणामध्ये हे डोसा बेटर काढून घ्यायचं आहे। आणि आता काय करायचं आहे, यामध्ये ना थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आपल्याला। हे डोसा बेटर आहे ना थोडंसं लिक्विड टाइप असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे। मी हलकंसं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे, साधारण 1 चमचा, आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता। डोसा बेटर आपलं तयार झालेलं आहे। साईडला मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे, छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर यावर पाणी शिंपडायचं आहे। पाणी शिंपडून झालं की एका कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने हे पाणी पुसून काढायचं आहे। ही प्रोसेस आहे ना 2दा तरी किमान करायचीच आहे।
तुम्ही बघू शकता एकदा हे पुसून घेतलेलं आहे। आता सेकंड टाइम सुद्धा मी इथे पाणी घालून घेतलं आहे आणि आता हे रुमालाने नॅपकिनने पुसून घेते आहे। वरून पॅन आपलं थंड झालेलं आहे, खालून पॅन आपलं गरम आहे। आता यावर डोसा बॅटर 1 चमचा घालून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने गोल गोल एकसारखं फिरवत आपल्याला हा पातळ मस्त असा डोसा पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हा जो डोसा आहे ना तो पसरवून घेईपर्यंत गॅस लो ठेवायचा आहे आणि हलकासा सुकत आला की गॅस फास्ट करायचा आहे एकदम आणि त्यानंतर वरून तेल लावून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटात आपला डोसा बनून तयार होतो आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत हा डोसा आपण बनवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता रंग बघा त्याचा। आता हा डोसा आपण काढून घेऊयात। छान रंग आलेला आहे आणि कुरकुरीत डोसा बनून तयार झालेला आहे। आहा क्या बात आहे, अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा डोसा आपला इथे बनून तयार झालेला आहे। अजून एक तुम्हाला डोसा बनवून दाखवते आहे। पॅन कडकडीत एकदम गरम झालेला आहे, गॅस लो करायचा आहे, 2दा पाणी मारून घ्यायचं आहे पॅनवर आणि नॅपकिनने 2दाही पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर सेम पद्धत वापरून आपण डोसा इथे बनवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे डोसा मस्त असा पसरला जातो आहे, कुठेही चमच्याला चिपकत नाही आहे, छान पातळ असा पसरला गेलेला आहे। तुम्ही बघू शकता मी हे डोसे आज नॉनस्टिक पॅन वरतीच बनवलेले आहेत आणि खूप सुरेख असे हे डोसे बनवून तयार होतात। डोशाला जाळी सुद्धा खूप सुंदर आलेली आहे। आहा क्या बात आहे, इथे दुसरा डोसा सुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे। मस्त असा कुरकुरीत डोसा आपला बनवून तयार झालेला आहे। याच पद्धतीने बाकी सर्व सुद्धा डोसे बनवून घेणार आहे मी। गरम गरम आणि कुरकुरीत असे हे डोसे आहेत ना, सांबार सोबत किंवा चटणी सोबत खूप भारी लागतात। सांबार कसं बनवायचं याची रेसिपी मी पुढच्या भागामध्ये घेऊन येत आहे, तोपर्यंत तुम्ही डोशाचं पीठ आंबवण्यासाठी नक्कीच ठेवू शकता। आहा क्या बात आहे, खूपच चविष्ट असे हे डोसे बनवून तयार झालेले आहेत। अगदी हॉटेलमध्ये मिळतात ना त्यापेक्षा सुद्धा सुंदर आपले हे डोसे बनवून तयार झालेले आहेत। बरं, या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या काही टिप्स लक्षात घेऊन हे डोसे तुम्ही एकदा घरी नक्कीच करून बघा। तुमच्या घरात सगळ्यांना हे आवडतील असे हे डोसे बनवून तयार होतात आणि हे डोसे बनवल्यानंतर कसे झाले आहेत हे सांगायला मात्र अजिबात मला विसरू नका। मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत ते। आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल किंवा प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।